देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महागलं. 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका. डिझेलसाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा कायम. वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यात पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचं फलक. शेती कामांना डिझेल नसल्यानं चिंता. जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील 7 पंपावर पेट्रोल डिझेलचा साठा पूर्णपणे संपला. 10 पैकी फक्त 2 पंपावर साठा शिल्लक. इतर ठिकाणी शुकशुकाट. नो स्टॉकचे फलक. हिंगोली आणि जालन्यात पंपावर राडा. कळमनुरीतील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटात वाद. तर बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी शेतकऱ्यांमध्ये वाद. डिझेल विक्रीला उशीर केल्यानं धक्काबुक्की. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगरमधील घराबाहेर पोलीस सुरक्षा तैनात. अभिजित दिपकेला सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त. घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावले. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये 3 दिवसात 4 डॉक्टर आणि 3 विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी. क्लासेस परिसरातील व्यवसाय बंद करण्याचे आदेश. आतापर्यंत 11 जणांना अटक. पुण्यातील वारजे भागात शिवराज मोटेगावकरची 51 गुंठे जागा. सामाजिक संस्थेच्या नावानं महामार्गालगत कोट्यवधींची जागा विकत घेतल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात. जे आपले टॉपिक्स वीक आहेत ते परफेक्ट. कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची दाट शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे यांना जागा सोडणार, सूत्रांची माहिती. रोहित पवारांचा बारामतीत चौथा जनता दरबार. बारामतीमधील आप्पासाहेब पवार सभागृहात नागरिकांच्या भेटीगाठी. 2029 निवडणुकीच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी सुरू असल्याच्या चर्चा. राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, येवला, धाराशिव, पुणे, साताऱ्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान.